सांभाळून. जाशील ना नीट? काय म्हणाले डॉक्टर? बरीच सुधारणा म्हणाले. त्याला स्वतःला चालताना बघून डॉक्टर पण खुश होते. डॉक्टरांनी गोळ्यांचा डोस कमी केला आता. चला, देवच पावला म्हणायचा. तुम्ही किती प्रयत्न केला, तुमच्या प्रयत्नांना यश आलंय. खूप बोलत होता आज, हसत होता. इतकं समाधान वाटलं ना मला. त्याच्या समोर रडू नको ना आता प्लीज. त्याला आपण अजून खुश ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. अभि, डॉक्टर म्हणत होते की तुझ्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली ना की तू कॉलेज जॉईन करू शकशील. मग तुझं कॉलेज, ट्युशन्स, मित्र नवीन असेल सगळं. खूप छान वाटेल तुला. सगळं ठीक होऊन जाईल रे आता. तू ना फक्त असा कायम हसत राहा. हो बाबा. आजी आली नाही अजून? आजी येईल इतक्यात. तुला बघून बरं वाटेल तिला. तुला चेकअपला घेऊन जाणं आणि आजीचं मंदिरात जाणं कधीही चुकलेलं नाही आहे. तुझ्यात सुधारणा झालेली कळाल्यावर ना तिला खूप आनंद होणार आहे. बाबा मी काय म्हणतो, मी थोडं संध्याकाळी फिरून येतो ना. तुम्ही प्लीज आईला सांगा. अरे पण एकटाच? नाही, मी गोप्याला बोलवून घेतलंय. मग मी आणि गोप्या जाईन. ठीक आहे, आईशी बोलतो मी. पण काळजी घे स्वतःची. सावकाश जा आणि सावकाश ये. आज बरोबर म्हणालात. अरे बाप कोणाचा आहे मग हा? आली बघ आजी. आता निवांत छान गप्पा मारा. आई येतो. काय म्हणाले डॉक्टर? सुधारणा आहे म्हणाल्यात. थोड्या दिवसांनी मी कॉलेज जॉईन करू शकेन. विठोबा पावला ग बाई माझा. घे प्रसाद घे. प्रसाद घे.
छान वाटतंय आज. हम्म. तुला बाबा बोलले का मी संध्याकाळी जाणार आहे ते? हो बोलले मला. पण मी काय म्हणते, कशाला चाललायस बाहेर? आत्ता तर तुला कुठं बरं वाटायला लागलंय. नको ना जाऊस. आई मी किती दिवस बाहेर नाही गेलो. छान वाटेल मला. आणि गोप्या आहेच की. जातो ना ग. बरं जा, पण काळजी घे हां. डॉक्टर काय म्हणाले? कॉलेज कधीपासून जॉईन करतोयस? लवकरच. अरे अरे सांभाळ. लवकर ये कॉलेजला, सगळे वाट बघतात तुझी. ते कशाला केलं नाहीस? मला पण पाहिजे, मला पण. नाही नाही ते माझं. ये सावकाश सावकाश बस. रम्या आणि सुन्या कुठे असतात रे? पुण्याला असतात. 10वी नंतर तिकडेच गेले ना ते. येत नाहीत कधी? येतात ना, दिवाळीला असतात. मी घेऊन येईन तुझ्याकडे त्यांना. शाळेतले दिवस भारी असतात ना. कसलं टेन्शन नसतं, बाहेरचं जग माहीत नसतं. शाळा संपल्यावर आपण मुलींना काय रडतात म्हणून चिडवत बसायचं. आता कळतं का रडत होत्या ते. आता काय फक्त आठवणी. आम्ही हे करायचो ते करायचो. पण ती मित्र भेटणं पण अवघड झालंय आता. म्हणून तुला बोलवून घेतलं. तू आजारी पडलास, सगळे पुण्याला निघून गेले. मी मात्र एकटा पडलो रे. पण तुझी सुधारणा झाल्याचं समजलं, एवढं भारी वाटलं म्हणून सांगू. एक वेदिकाला नाही सांगितलंस? नाही रे. अरे सांगायचंस ना, तिलाही बरं वाटलं असतं. मला सांगायचंस, मी तिला असता निरोप. राहू दे रे. थोडं अजून बरं झालं की कॉलेज जॉईन करणार आहे. मग तिला समोर भेटूनच सांगेन. बरं चल निघूया आता. जाताना आबांना भेटून जायचंय. ठीक आहे, चल सावकाश. आजारी पडण्याचा एक फायदा आहे राव. तुमचे नालायक मित्र तुमची अचानक काळजी घ्यायला लागतात. मग आलात फिरून? अरे वा, आज काय गुलाब वगैरे? येताना आबांना भेटून आलो ना, त्यांनी दिलं. क्या बात है. आबा सहजासहजी कोणाला फुलं वगैरे देत नाही ना. यू आर लकी. गुड. सांभाळून. बाबा हं? उद्या अण्णांच्या टपरीवर जाऊया चहा प्यायला. जाऊया ना, नक्की जाऊया. मला उद्या आठवण कर. हां पण आता थोडा वेळ विश्रांती घे. हां. सावकाश. जाशील ना?
हे घ्या. जरा बैस ना. उद्या अण्णाच्या टपरीवरती चहा प्यायला जाऊया असं स्वतःहून बोलला आत्ता मला. अरे वा, अहो आज तू खूप खुश होता. दुपारी माझ्या मांडीवर झोपला होता बर. आणि गोप्याबरोबर बाहेर पण जाऊन आला आज. अगं येताना आबांकडे जाऊन आलाय तो. आबांनी त्याला फूल पण दिलं गिफ्ट. काय सांगताय? देवच पावला म्हणायचं. मला खुश वाटला तो आज. हो ना. आले, काय म्हणतो बघून येते. हा